न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पुस्तकी शिक्षणासोबतच जगण्याचे कौशल्य शिकवणारे व्यवहारिक शिक्षण देखील आपल्या पाल्याला मिळाले पाहिजे याची खबरदारी प्रत्येक पालकाने घ्यावी। पुस्तकी शिक्षण जेवढे महत्त्वाचे तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा व्यवहार ज्ञान अधिक महत्त्वाचे असा मोलाचा सल्ला पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला। व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा तसेच शहर कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनात पत्रकार स्नेहसंमेलन तसेच पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। त्या प्रसंगी ते बोलत होते। या सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सायन दैनिक नायकाचे संपादक गोरक्ष मदने हेही उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील 20 गुणवंत पाल्यांचा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। गोरक्ष मदने यांनीही संयुक्त कुटुंब पद्धती लयास गेल्याने व्यवहारी ज्ञानाचे संस्कार दुरापास्त झाले। आजी आजोबांच्या संस्कारी गोष्टींची जागा मोबाईल नावाच्या खेळण्याने घेतली आहे। त्यातून कुटुंबातील संवाद संपलाय। ही बाब लक्षात घेऊन पालकांनी स्वतःपासून सुधारणा घडवून आणायला हवी असे सांगितले। जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांनी व्हॉइस मीडियाची ध्येय धोरणे तर शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी स्नेहसंमेलनाचे प्रयोजन विशद केले। महानगर सचिव हेमंत काळमेघ यांनी आभार प्रदर्शन केले। विठ्ठल भाडमुखी यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर, सरचिटणीस देवानंद बैरागी, मायकल खरात, अश्विनी पुरी, रश्मी मारवाडी, सुनीता पाटील, मोहसिन पठाण, संजय परदेशी, सचिन गायकवाड, नितीन ओस्तवाल आदींनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर यांनी ज्योतिषशास्त्री पदवी प्राप्त केल्याबद्दल पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शिक्षण पद्धत बदलली, त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासाप्रती वाढलेली ओढ आणि त्याच्या मागे पालकांचा त्याग, या दोन्ही गोष्टी आहेत। म्हणजे आपण जेव्हा बघतो एखादा पाल्य किंवा एखादा मुलगा मुलगी शाळेमध्ये एवढी टक्केवारी मिळवते, त्याच्या मागे त्याची स्वतःची मेहनत असतेच, डिवोशन असतंच, पण त्याच्या मागे जे पालक आहेत त्या पालकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा त्याग असतो। आपण बघतो जे काय आपण करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे झटत असतो ते सगळं सध्या आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण पूर्णपणे त्याला झोकून दिले आहेत। बरेच लोक ग्रामीण भागातून शहरात येऊन राहतात, बरेच लोक विशेषतः स्त्रिया आपली नोकरी सोडतात की मुलांकडे लक्ष देता यावं। बरेच म्हणजे आमच्यासारखे काही अधिकारी पोस्टिंग अशा ठिकाणी घेतात, बदल्या पण घेतात की मुलांच्या शाळेमध्ये लक्ष मिळावं। तुम्ही देखील पत्रकार म्हणजे तुम्हाला पण भरपूर संधी उपलब्ध असतात, पण तुम्ही संधी सोडता की कारण आता जर मी सोडलं इथून शहर दुसरीकडे गेलो, प्रमोशन अवेलेबल असतं, मोठं शहर अवेलेबल असतं, चांगले आणखी अधिक पगार अवेलेबल असतो, पण मुलांच्या भविष्यासाठी मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण हा त्याग करतो। त्यामुळे पालकांचा देखील याच्यामध्ये मोठा त्याग आहे। त्यामुळे ज्या ज्या मुलांना यश मिळालं त्या मुलांचं मनापासून अभिनंदन तर आहेच आहे, पण जे पालक आहेत त्यांनी तो जो मुलांसाठी त्याग केला तर त्यांचं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन। आता मला वाटतं सर्वच शाळेतली मुलं असतील, म्हणजे सगळ्याच वर्गामधले असतील। शिक्षण पद्धती बदलली, आपण बघतो नवीन नवीन चॅलेंजेस यायला लागलेत, पण आजच्या काळामध्ये जर एक थोडं वेगळं जर चॅलेंज आपण बघितलं तर शिक्षणानेच माणूस शहाणा होतो हे थोडासा गैरसमज आहे। म्हणजे याला तुम्ही पण सगळे सहमत असाल। म्हणजे एक असंच एक छोटीशी गोष्ट आहे की एक माणूस असा फार उच्च शिक्षित फिरायला जात असतो, एका ठिकाणी जातो तो, त्याला बोटिंग करायचं असतं, तो नदीमध्ये बोटिंग सुरू असतं आणि मग तो बोटमध्ये बसला असतो, समोर एकटा तो माणूस बोट वळवत असतो। मग तो त्याला सांगत असतो मी अमेरिकेत गेलो, मी जपानमध्ये गेलो, मला काहीच माहिती नाही, म्हणजे मला बोट चालवायचं माहिती आहे आणि थोडंफार शेती करायचं माहिती आहे, एवढंच मला माहिती आहे, तुला काहीच माहिती नाही। आता हे झाल्यावर वातावरण बदललं, त्या ठिकाणी वातावरण बदललं, वादळ यायला लागलं, बोट बुडायची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस बरोबर ती तळ्याच्या सेंटरला बोट गेलेली होती। मग त्यावेळेस याने त्यांना विचारलं की तुम्हाला पोहायचं माहिती आहे का, स्विमिंग माहिती आहे का? मला तर पोहायचं काही माहिती नाही। मग आता या ठिकाणी फक्त ज्याला पोहणं माहिती आहे तोच जगणार आणि ज्याला माहिती नाही तो जाणार। आता मला पोहणं माहिती आहे, मी उडी मारून जातो, तुमचं तुम्ही ज्ञान तुम्ही वापरा आणि बघा कसं करायचं। तात्पर्य असं की शालेय एज्युकेशन आपल्याला जरुरी आहेच आहे, त्याला काही पर्याय नाही, पण जे लाईफ स्किल्स आहे, लाईफ स्किल्स ज्याला आपण स्ट्रीट स्मार्टनेस असं आजच्या युगामध्ये म्हणतो की रस्त्यावर जेव्हा आपण कुठे एखादा मुलगा गेला तर तो
स्वतः तरुण गेला पाहिजे. शालेय शिक्षण जरुरी आहेच आहे, पण जे मुलाला व्यवहार कौशल्य आहे, जो मुलांमध्ये आत्मविश्वास आहे, संकटामध्ये डगमगायचं नाही. आजच्या काळामध्ये डिप्रेशन म्हणजे कुणाला कशामुळे डिप्रेशन येईल काही सांगता येत नाही. डिप्रेशन ही अशी गोष्ट आहे की मुलांना सगळं काय असतं, बरेचसे म्हणजे घरी सगळं सुबत्ता असते पण तरी डिप्रेशन आहे. म्हणजे या ठिकाणी हे आपण थोडंसं एक ड्रॉबॅक आहे विकासाचा. जर आपण US मधले काही मित्र सांगतात की आपल्याकडला जो हॉटेलमधला वेटर असतो इंडियामधला, तो भरपूर लोक बसले असतात, प्रत्येकाची राऊंड मारतो, तो प्रत्येकाचे 5-5, 6-6 आयटमची ऑर्डर घेतो आणि सगळं लक्षात ठेवून बरोबर तिकडून तो घेऊन येतो 2 मिनिटामध्ये. पण विकसित जर देशामध्ये बघितलं तर एकाच टेबलवरची ऑर्डर घ्यायला 1-2 आयटम सांगितले, तिसरा आयटम सांगितलं की ते गोंधळून जातात. म्हणजे आपल्याकडे जे क्वांटम मध्ये आपण सगळं बघतो की कुठे गेलं तर आपल्याकडे खूप मोठ्या संख्येने काम करायचे, जो कामाचा बोजा आहे. म्हणजे कमीत कमी फॅसिलिटीज मध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणं आणि आपलं मेंटॅलिटी न डगमगता ते काम. थोडंसं एक सजेशन असेल की शैक्षणिक मुलांच्या कौशल्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केला आहे, पण हा जो स्ट्रीट स्मार्टनेस आहे त्यासाठी मुलांना थोडेसे प्रॉब्लेम फेस करायला आपण दिले पाहिजे. म्हणजे जर आपण प्रॉब्लेम फेस केले नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. मुलांना पुढे भविष्यात जाऊन जेव्हा परदेशामध्ये शिकायला जातात त्यावेळेस स्वतः स्वयंपाक करून खायचा असतो. तिथे काही मेस वगैरे अवेलेबल नसते, त्यामुळे मुलांना स्वयंपाक देखील आला पाहिजे. मुलांना स्वतः एकट्याने प्रवास करता आला पाहिजे. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.